गुड आफ्टरनून. दुपारची जवळजवळ 1 वाजून गेलेत. आत्ता नवीन ब्लॉग चालू करतो आहे. आता हा ब्लॉग इथून चालू करण्याचं कारण असं आहे की जरा आहे ना थोडेसे म्हणजे आपण कसं म्हणतो काम पण आले थोडंसं, आणि ते काम करता करता फिरायला पण जायचं आहे. कारण थोडेसे पैसे आलेत म्हणून अजून पैसे आणण्यासाठी किंवा अजून पैसे कमवण्यासाठी थोडंसं एक काम आहे, ते काम करायला जायचं आहे. ते काम करता करता फिरणंही होईल, ते फिरणंही करायचं आहे. त्या दृष्टीनं पाहू. आता मला वाटतं इथून आपल्याला वाघोलीत जायचं आहे. वाघोलीत जाऊ, जरा थोडंसं शॉपिंग नाही म्हणता यायचं, थोडंसं गादी एक आणायची येताना, आणि खाण्याच्या गोष्टी आहेत त्या बॅगमध्ये ठेवता येतील अशा म्हणजे वस्तू खरेदी करायच्यात. बिस्किटची पुडे, मॅगी वगैरे असं तसं. तर चला जरा ते घेऊन येऊया. आणि इतकं ऊन आहे, फक्त एकच आपण म्हणतो ना की गावाकडचं वातावरण आहे, सगळा असा बघा हिरवागार परिसर आहे पाठीमागं पण, त्यामुळं मग थोडंसं चांगलं वाटतं हिरवागार परिसर असल्यामुळं. नाहीतर उष्णता 42च्या वरती उन्हामध्ये फिरणं हे टाळायचं, आणि कुठंतरी जे आपण म्हणतो ना एखाद्या ठिकाणं या ठिकाणावर त्या ठिकाणावर जाणं, जो गाडीचा प्रवास आहे तो करायचा. चला जरा जाऊया. A few moments later. चला पाठीमाग खुडबुड आवाज येत असेल तुम्हाला. ते काल ते पाठीमागच्या आपण जत्रेच्या वेळेस आहे ना पातेले आणले होते लोणीकंदवरून, ते आता गाडीत घेतलेत, त्यामुळे ते वाजते. चला आता काय करू, मस्तपैकी जाऊ वाघोलीत, थोडंसं शॉपिंग करू आणि आपलं मस्तपैकी फिरायला जाऊया. हे तुम्हाला आता कसं मोबाईलमध्ये पाहता नाही ना, थोडंसं असं वाटेल की नाही का काय बाहेर चांगला परिसर वगैरे दिसतोय, पण बाहेर ऊन इतकं टेम्परेचर आहे ना, त्याच्यामुळं काय विषय नाही, नाद नाही इकडं. हे टेम्परेचर आहेत ना आता जवळजवळ 42°C वरती टेम्परेचर आहे. ह्या टेम्परेचरमध्ये फिरणं म्हणजे बाहेर आपण कसं होतं, आता गाडीमध्ये बसलो, AC लावलाय त्यामुळे गाडीत काय वाटणार नाही, पण हे जर तर तुम्ही उन्हात फिरायचं म्हटलं ना तर मग ना असं डोकं तर आपण उष्माघात वगैरे आहे ना तसा प्रकार होतो. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा बाहेर पडायचं, विनाकारण बाहेर पडायचं नाही. चला आता जाऊ मस्तपैकी वाघोलीला, आणि मग तिकडनं आल्यावरती भेटूया, बघूया पुढलं काही नियोजन असेल ते ठरवूया. छत्ती क्या लगाई मैंने जिद भी गया रे तेरी याद खड़ी पाई मैंने साम साम रखी बहुत अच्छा हो मारे फिर देख हाल तू बेचारे का तेरे बिना जीना भी के जीना बन जा रे का और ठीक होना हाल मेरा हाथ जोड़ू राम दे ससा तेरी आई मैंने. A few moments later. वाघोलीत आलोय आपण आता, म्हणजे इतकं खाली गरम आहे, पायाला सुद्धा वापरावं लागतं ते. त्यानुसार चला आता जाऊया. इथं काय काढलं बरं, इथं सगळं मोकळं दिसायला लागलं एवढ्या जागेत, काहीतरी काढले वाटतं इथलं. चला जाऊया आता स्टार बाजारमध्ये. इथं उजव्या हाताला स्टार बाजार आहे आपला. काहीतरी केलंय बरं इथं मोकळं सगळं. काय इथपर्यंत भरलं होतं पहिलं हे स्टार बाजार. दिवसाकडे सगळ्या गाड्या मोकळ्या आहेत अशा इथं, बंद नाही तर रात्रीचं का संध्याकाळची लई गर्दी होती. चला सावलीतून जाऊ जरा बाबा. चला आता जरा मस्तपैकी बिस्किट्स घेतलेत, अजून इकडं बरेच बिस्किट आहेत. आणि तर मला वाटतं बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स हे नको, इकडचं काय नेसकाफे हे पण नको आहे. वाटतं बिस्किटच घ्यावेत काहीतरी. चला जरा ना दुसरं काहीतरी बघूया आपण. ड्रायफ्रुट्समध्ये काय भेटतंय का ते पाहू. हे आलू भुजिया आहे,
पण काय होतं, ही अशी आलूभुजिया खाल्ली ना की मला ना खोकला येतो बरं का. तर मग त्याच्याऐवजी एखादा चिवडा वगैरे काय आहे का, थोडासा छोटावाला हे लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा मस्त घ्यायचा का. ठीक आहे मग यातलंच काहीतरी घेऊया. ताजा ताजा कली खिली है. हे काय झालं माहिती का, इथे ना सगळं चेंज केलं यार स्टार बाजारमधलं. म्हणजे हे सगळं मिक्सिंग केलं यांनी. हे मध्येच भांडे घेतल्यात, पलीकडं कपड्याचं कुठं इकडं तिकडं घेतलंय. स्टार बाजारचं बदलं आतले ना, आतले जे इंटरनल आहे का ते सगळं चेंज केलं आहे. आता मला काय पाहिजे होतं, मॅगी, ही चायनीज मॅगी. हां उगीत आहे नाही का, मॅगी चला जरा तिखटवाली मॅगी घेऊया. सगळं तुम्हाला स्टार बाजारमध्ये दाखवत नाही बसत, थोडंसं स्टार बाजारच्या बाहेर गेलो की मग दाखवतो. A few moments later. एवढी खरेदी केली ना, त्या पिशवीची म्हणजे बॅगची चेन सुद्धा लागत नाही. आणि एवढं ऊन झालंय, अरे बापरे दम लागला आतल्यात. तिथे सगळा गोंधळ. कसं आहे वाघोली, आपलं जे कोरेगाव सत्यनारायण स्टोअर आहे ना, त्याची जी एक शाखा इथं वाघोलीत पण आहे मला वाटतं. हां इथं. तर आपली गाडी तर आपण पुढे झाडाखाली लावलेली आहे. आता इथून जाऊया आणि जाताना गादी घेऊन जाऊया. हा सगळा बाजार ठेवला पाहिजे सोबत. बाजार म्हणजे काय रे, खाऊ घेतला फक्त आपला जो आपल्याला लागणार आहे ना, म्हणजे कुरकुरे, ड्रायफ्रूट्स वगैरे असं आहेत ना तेच. चला बाबा गाडी पैसे जाऊ दे मला पट. 20 minutes later. थोडं आहे ना गादीचं नियोजन कॅन्सल केलं. ऑलरेडी गादी आपल्याला भेटली पण नाही आहे. आणि ज्यावेळेस मी चौकशी केली का तर Several days later. चला रे. काय झालंय, 4-5 दिवस झालं. मला वाटतं मी मागच्या कधी बघा आपण तिकडे कधी गेलो जाऊ. चला 4-5 दिवस झाले. मला वाटतं शनिवारी का शुक्रवारी, शुक्रवारी 1 मेला आपण वाघोलीला गेलो. तिकडनं थोडंसं खरेदी केली. त्यानंतर येताना 1 मिनिट आवाज कमी करतो. त्यानंतर येताना काय केलं, गादी आणायची होती. गादी त्या दिवशी भेटली नाही. त्यानंतर ना आपण त्या गादीऐवजी दुसरं एक गादीसारखंच घेतलं. पण संध्याकाळी परत फोन आला की गादी पण तयार झाली. ती गादी आणायला गेलो आपण. गादी घेऊन आलो. ती गादी तर पाठीमागे ठेवलेली तुम्हाला दिसते पाहिजे. त्याला काल कवर वगैरे आपण बनवलं आहे. आणि हे सगळ्यांपेक्षा अचानक रविवारचं शिरूरला काम आलं. तहसील कचेरीत गेलो, तिकडनं आलो. आता आजचा दिवस सोमवार, आज मला ऑफिसचं काम करावं. तर आज झालं आहे, आज परत अचानक परत शिरूरला बोलवलं आहे सह्यांसाठी तिकडे कामासाठी. आता परत इथून शिरूरला चाललो आहे. आता म्हणजे रविवार बोंबलत गेला, आता सोमवार चालला तिकडे कामालाच. आता जाऊ दे, आता काय आलं हे करून येऊ आणि नंतर मग आपलं परत ऑफिसचं काम करता येईल. त्यामुळं काय झालं की ह्या थोड्याशा वसवशीमध्ये ना कोणताच व्हिडिओ तयार केला नाही मग मी. कारण सुट्ट्या होत्या, म्हणलं सलग सुट्ट्या आल्या. तर सुट्ट्या पण अशाच गेल्या या कामात. आता जाऊ इथून शिरूरला जाताना जो काय व्हिडिओ काढता येईल तो काढू आणि करू अपलोड. आता काय होतं, फक्त थोडीशी चिडचिड याची होती. ॲक्सिस बँकेतला फोन होता, डीमॅट अकाउंट उघडायचं आहे का. इथं डॉक्युमेंट व्हायची वेळ आली आणि ह्या डीमॅटचं अकाउंटचं काय करायचं, बरोबर आहे का नाही. या अशा नको तो फंदात पडण्यापेक्षा आपलं मला वाटतं कसलं डीमॅट अकाउंट आणि फिकॅट अकाउंट कसलं असं काहीतरी अकाउंट ओपन करायचं. म्हणजे बसून नको तो उपद्व्याप करायचा नाही आपल्याला, बरोबर का नाही. कारण काय ते काय ट्रेडिंग काय डीमॅट अकाउंट एवढं काय आपल्याला माहीत नाही त्यातलं. आणि नको त्या फांदात नको पडायला, आहे का नाही. चला जाऊ जरा. आता ऊन तर एवढं तुफान झालंय, नाद नाही उन्हाचा. चला आता रांजणगावच्या पुढं आलोय. आता इथून मला वाटतं काहीतरी 14-15 का 15-16 किलोमीटर काहीतरी
शिरूर राहिलंय. तर काय ट्रॅफिकमध्ये आता पाठीमागं थोडंसं आहे ना, रांजणगावमध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं होतं. ट्रॅफिकमध्ये थोडासा वाट काढत आपण आता पुढं आलोय. आता इथून जाऊ आता डायरेक्ट शिरूरला. तर काय थोडंसं आहे ना, इथं मला वाटतं कारेगावच्या जवळ आलोय वाटतं. कारेगावच आहे ना, कोणतं आहे तेच वाटतं. चला जाऊया आता पुढं हळूहळू निघूया आपल्या कामाकडं, मार्गस्थ होऊया. 20 minutes later. काय झालंय, एक मिनिट. आता हे आवाज कसा बंद करायचा? ठीक आहे, जाऊ द्या. काय आलंय, त्या सरांकडे आलो, ते सर गेलेत जेवण करायला. तर 2:22 झालेत. त्यामुळं काय करूया, थोडंसं ना जरा लस्सी घेऊया, मस्तपैकी लस्सी घेऊ. त्यानंतर ना तोच सोबतच अजून निकाल आहे का? हा निकाल पहा, पश्चिम बंगालमध्ये BJPचं सरकार येत आहे. काल ऐक, जरा थोडंसं लस्सी वगैरे घेऊ. आणि हे काय आले, ऊन इतकं आहे ना बाहेर, तुफान नाद नाही. हे मग काय झालं आहे, अख्खं असं आहे ना, असं आपण म्हणतो ना की थंडीत काय वाटत नाही बाबा, पण उन्हाळ्यात नको वाटतं. आता जरा आहे ना थोडंसं तिकडचं काम उरकून येऊ आणि निघूया परत आपलं. A few moments later. रांजणगावमध्ये आलं ना, काल पण असं ट्रॅफिकमध्ये गुंतलो होतो आणि आजही इथे ट्रॅफिकमध्ये गुंतलो आहे. काय होतं आहे, हे 3, 4, 5 वाजले ना, हे 3 ते 5 हा कालावधी असा आहे ना की यामध्ये सगळ्या कंपन्या सुटतात कामावरनं. म्हणजे काही कंपन्या सुटतात, त्यामुळे सगळेजण ते कामावरून सुटलेले आहेत ना, ते असे आपल्याला ट्रॅफिकमध्ये गुंतलेले दिसतात. आणि किंवा त्यांच्यामुळे ट्रॅफिक होते असंही म्हणावं लागेल. कारण एकाच वेळी 3:30 वाजले, 4 वाजले, 5 वाजले की अशा एक पिरियडमध्ये गाड्या सुटतात सगळ्या कंपनीतल्या. आणि त्या पिरियडमध्ये जिकडे पाहू तिकडे सगळीकडे ट्रॅफिक होतं. मग ते वाघोली, कोरेगाव, सणसवाडी, शिक्रापूर किंवा इकडं रांजणगाव. चला आता काय होतं, मी जर असं बोलत राहिलो म्हणजे थोडा गॅप सोडला ना गाड्यांच्या, कोणी पण तिकडनं लगेच गाडीमध्ये घालतंय. चला येता येता संध्याकाळ झाली. आता काय झालंय, जवळजवळ 4-5 वाजता आलेत. आता कोरेगावमध्ये आलोय आपण. आता कोरेगावमधून पाहू, जर जमलं तर काही घेऊ, नाही तर आपलं घरी निघूया. आज बरोबर आज सोमवार आहे, आज तर काही एवढं नाही, पण तरी पण ट्रॅफिक कशामुळे दिसते काय माहीत नाही एवढं. चला जाऊया, निघूया आपलं हळूहळू घरी.